काँग्रेसमध्ये जाण्याचा विलीनीकरणाचा मार्ग ते बोलतायत. शरद पवार हे अजिबात घाबरलेलं व्यक्तिमत्व नाही ना उद्धव ठाकरे. जे डरपोक होते त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलेलं आहे. मग शिंदे असतील, अजित पवार असतील, जे घाबरट होते, पळपुटे होते, डरपोक होते आणि जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे होते ते ठामपणे उभे आहेत. शरद पवार यांना समजून घेण्यासाठी मोदींना 100 जन्म घ्यावे लागतील. शरद पवार यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शिवसेनेसारखे पक्ष हे काँग्रेस पक्षात विलीन होतील. त्यांनी भविष्यातलं एक त्यांची भूमिका सांगितली की काही लहान पक्ष असू शकतात, काँग्रेस भविष्यात मजबूत होईल, बळकट होईल आणि देशाचं नेतृत्व करेल, अशा प्रकारची भूमिका शरद पवारांनी मांडली आहे. पण मोदींना त्यासाठी भारतीय जनता पक्षाचा जो बुद्ध्यांक असतो तो रुपयाप्रमाणे खाली घसरलेला आहे आणि त्यातून अशा प्रकारची वक्तव्य मोदी करतायत. मोदी हे पराभूत मनोवृत्तीतून बोलत आहेत. बघा, मुळात अशा प्रकारची ऑफर करणं हा बालिशपणा आहे. माननीय शरद पवारांना किंवा माननीय उद्धव ठाकरे साहेबांना अशा प्रकारची ऑफर करणाऱ्या माणसाची बुद्धी ही काय तोलामोलाची आहे हे समजून घेतलं पाहिजे.